Class. Today we will see ophthalmology and ophthalmic nursing in medical surgical nursing. In that chapter we will see keratitis. Keratitis का एक इन्फेक्शन किंवा इन्फ्लमेशन आहे. कुठलं बघूयात. Keratitis is a inflammation of the cornea and the outermost part of the eye that cover the pupil and iris. The color ring around the pupil. Iris म्हणजे कुठली color ring around the ring. Sorry, pupil. The most common cause of the keratitis are infection and injury. तर keratitis TIS म्हणजे काय, इन्फ्लामेशन झालेलं आहे कुठे, कॉर्नियामध्ये. आपण फर्स्ट इयरला आईची सगळी अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी बघितलेली. त्याच्यामध्ये कॉर्निया स्ट्रक्चर, प्युपिलचं स्ट्रक्चर, आयरिसचं स्ट्रक्चर, लेन्सचं स्ट्रक्चर हे सगळं बघितलेलं आहे आपण. तर इन्फ्लामेशन कुठे होतं, कॉर्नियामध्ये होतं. आणि जे आउटर पार्ट आहे आईचा, जे प्युपिल आणि इरिस, तिथं आपल्याला इन्फ्लामेशन बघायला भेटतं. त्या कंडिशनला बोलतो केराटायटिस. तर केराटायटिस किंवा कॉर्नियल अल्सर. केराटायटिस अजून एक नाव आहे कॉर्नियल अल्सर. कॉज, याचे कॉजेस काय काय आहेत, बॅक्टेरियल इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन, पॅरासायटिक इन्फेक्शन, इम्प्रॉपर क्लिनिंग किंवा इम्प्रॉपर हायजीन मेंटेन केल्यामुळे, वेअरिंग कॉन्टॅक्ट लेन्सेस टू लॉंग, इंजुरी, व्हिटॅमिन ए डिफिशियन्सी. व्हिटॅमिन ए डिफिशियन्सीमुळे केराटायटिस खूप रेअरली होतो. देन नेक्स्ट सिम्पटम्स कुठले बघायला भेटतात आपल्याला केराटायटिस मध्ये. रेड आईज बघायला भेटतो पेशंटचा, सेन्सेशन बघायला भेटतं आईज मध्ये, इरिटेशन बघायला भेटतं, पेन बघायला भेटतं, वॉटरी आईज बघायला भेटतात, म्हणजे पेशंटच्या डोळ्यातून सारखं पाणी पाणी येतं. ब्लड विजन, पेशंटला धुकं धुकं दिसतं. डिफिकल्टी किपिंग द आयलिड्स ओपन. जे आयलिड्स आहेत आपले ते ओपन करण्यासाठी पेशंटला डिफिकल्टी होती. When the causes by injury or infection such as the herpes simplex virus, keratitis usually affected the only one eye, but both eyes may be affected when the keratitis is due to the other cause. जेव्हा कॉज हा इंजुरी किंवा इन्फेक्शन असतो त्यावेळेस कुठलं असतं, हर्पेस सिम्प्लेक्स व्हायरस असतं. आणि केराटायटिस हा युजली एकाच डोळ्यांना होतो. बोथ आईजला केराटायटिस हा मोस्ट रेअरली चान्सेस असतात त्याचे होण्याचे. द बॅक्टेरियामध्ये कुठले कुठले बॅक्टेरिया कॉज करतात केराटायटिसला, नेझरिया, गोनोरिया, कॉर्निया बॅक्टेरियम, डिप्टेरिया, लिस्टेरिया स्पेसिस अँड हिमोस्पिलियस स्पेसिस. तर ग्राम पॉझिटिव्ह असतात एक आणि ग्राम निगेटिव्ह असतात. ग्राम पॉझिटिव्ह मध्ये कुठले, स्टेप्टोकोकस आणि स्टेफिलोकोकाय. ग्राम निगेटिव्ह मध्ये नेसरिया. तर याच्यामध्ये आपल्याला कुठले सायन्स बघायला भेटतात पेशंट मध्ये. Scleritis can be developed particularly when the severe preliminal infection. Endophthalmitis is rare in the absence of the perforation. हे जे व्हाईट कलरचं स्ट्रक्चर आहे हे स्कॅरायटिस झालेलं दिसतं आपल्याला पेशंट मध्ये. पर्टिक्युलरली हे सिव्हिअर ज्यावेळेस सिव्हिअर कंडिशन नव्हती केराटायटिस त्यावेळेस आपल्याला स्केराटायटिस हे बघायला भेटतं पेशंट मध्ये. पूर्ण व्हाईट कलरचा आय झालेला बघायला भेटतो आपल्याला त्या कंडिशन मध्ये. तर याचं इन्व्हेस्टिगेशन कसं करणार या पेशंट मध्ये, पहिलं करणार कॉर्नियल स्क्रॅपिंग फॉर कल्चर अँड सेन्सिटिव्ह. देन कंजेनायटल स्वॅब्स घेणार, जसं थ्रोट स्वॅब, नोज स्वॅब घेतो तसं कंजेनायटल स्वॅब्स घेतात फॉर डिटेक्शन ऑफ द मायकोबॅक्टेरिया. कुठला मायकोबॅक्टेरिया तिथे ग्रो होत ते बघण्यासाठी. द कॉन्टॅक्ट लेन्सेस आर युजली bottle of solution and lenses themselves. The case should not clean by the patient first. जे कॉन्टॅक्ट लेन्सेस आहेत त्याला आपण एका बॉटल मध्ये सोल्युशनने आणि लेन्सेसला त्याला क्लीन करतो. आणि हे जे क्लीन करण्याचे प्रोसेस आहे पेशंट कडून आपण करायला सांगत नाही पेशंटला. तर याच्यामध्ये कुठले कुठले अँटीबायोटिक्स यूज होतात ते बघूयात. तर पहिले इम्पिरिकल ट्रीटमेंट साठी कुठले अँटीबायोटिक यूज होतं, फ्लोरोक्विनॉल प्लस मोनोथेरपी. ग्राम पॉझिटिव्ह कोकाय मध्ये कुठले अँटीबायोटिक्स यूज होतात, सिप्रोक्झेमाइन, व्हॅन्कोमायसिन आणि टेलिकोप्लॅन.
ग्राम निगेटिव्ह रोड्स मध्ये कुठले यूज होतात, जेंटामायसिन आणि फ्लोरोक्विनोल किंवा सिपॅटिझिडिम. ग्राम निगेटिव्ह कोकाय मध्ये कुठले यूज होतात, फ्लोरोक्विनोलोझॉल किंवा फ्लोरोक्विनोलॉन आणि सिपिड्रॅझोन. मायकोबॅक्टेरियम मध्ये कुठले कुठले अँटीबायोटिक्स होतात, अमिकासिन आणि एरिथ्रोमायसिन. नोकार्डिया मध्ये कुठले, अमिकासिन, ट्रायमिथोप्राइम आणि सल्फॅमिथॅझोलोन. हे अँटीबायोटिक्स आपण कॅरेटायटिसच्या ट्रीटमेंट मध्ये यूज करतो. तर सर्जिकल ट्रीटमेंट मध्ये कुठले करतो आपण, व्हिज्युअल रिहॅबिलिटेशन करतो. त्याच्यामध्ये कॅरेटोप्लास्टी करतो म्हणजे काय करतो, जे काही इन्फेक्टेड पार्ट आहे तो काढून त्याच ठिकाणी नवीन पार्ट टाकतो आपण. रिजिड कॉन्टॅक्ट लेन्सेस आहे त्याला रिक्वायर इरेग्युलर astigmatism but generally only introduced at least 3 months after the epithelialization. जे रिजिड कॉन्टॅक्ट लेन्सेस त्याला आपण इरेग्युलरली ॲस्टिग्मॅटिझम करतो, म्हणजेच ॲस्टिग्मॅटिझम म्हणजे त्याला क्लीनिंग करतो आपण. आणि जे कॅटरॅक्ट सर्जरी मे रिक्वायर्ड बिकॉज सेकंडरी लेन्सेस ऑपिसिटी are common following the severe inflammation. तर व्हायरल कॅरेटायटिस मध्ये कुठले कुठले असतात व्हायरसेस, हर्पस सिम्प्लेक्स, व्हॅरिसोला झुस्टर व्हायरस, हर्पस झुस्टर ऑप्थॅल्मिटस अँड ॲडेनो व्हायरस. हे त्याचे क्लासिफिकेशन खाली, हे एवढं इम्पॉर्टंट नाही. तर कॅरेटायटिसच्या पेशंटमध्ये आपण कसं प्रिव्हेन्शन घ्यायला सांगणार पेशंटला किंवा पेशंटच्या रिलेटिव्हला. द बेस्ट वे टू प्रिव्हेंट कॅरेटायटिस इज टू अवॉइड आय इंजुरी बाय वेअरिंग सनग्लासेस अँड अप्रोप्रिएट आय गिअर्स ॲज निडेड. तर पेशंटला किंवा पेशंटच्या रिलेटिव्हला पहिल्यांदा काय करायला प्रिव्हेंट करायला सांगायची, आय इंजुरी प्रिव्हेंट करायला सांगायची. बाय कशी प्रिव्हेंट करणार, आय सनग्लासेस यूज करायचे किंवा जे आय गार्ड्स आहेत ते यूज करायचे. इफ यू हॅव cold sore, do not put your fingers on your eyes because that could be spread infection. If there is any suspicious that you have herpes simplex virus, steroid eye drops may be dangerous because they can make this infection worse. ज्यावेळेस आपल्याला कोल्ड सोर असतो त्यावेळेस जे आपले हात आहेत किंवा फिंगर्स आहेत ते आपल्या आईजला डायरेक्टली टच करायचे नाही का, कारण की ते आपल्या हातातून आपल्या डोळ्यामध्ये इन्फेक्शन लवकर स्प्रेड होतं आणि आपल्याला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. Routine contact lenses hygiene, a balanced diet and moisturizing eye drops may help prevent the other causes of keratitis. जे आपण रुटीनली आय केअर केले पाहिजे किंवा बॅलन्स डाएट ठेवला पाहिजे किंवा आईचे मॉइश्चराइज केलं पाहिजे आईजला थ्रू आय ड्रॉप्सनी, जेणेकरून जे फ्युचरमध्ये कॅरेटायटिस इन्फेक्शन होणार आहे त्याच्यापासून आपल्याला प्रिव्हेन्शन भेटेल. तर हे सगळं होतं कॅरेटायटिस. थँक्यू.